नमस्कार. नमस्कार. आपण आलाय वैजापूर तालुक्यातील आपल्या सोबत बळेगावचे भूमिपुत्र तर समाधान भोवे, तर यांची काय प्रतिक्रिया आहे का आपला पहिला परिचय. नमस्कार, मी युवा सेनेचा पहिला उपतालुका प्रमुख. त्यानंतर सर्व जनतेला पहिले माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही जिल्हा परिषद आहे, तर या संदर्भात आपली काय भूमिका आहे जनतेला. मी जिल्हा परिषदच्या लायकीचा नाही, पंचायत समितीच्या लायकीचा माणूस आहे. माझं कार्य कसं आहे तुम्हाला सगळ्या पत्रकार लोकांना माहिती आहे. माझ्या गावात मी कोणते कामं करतो, त्याच्यानंतर आमच्या घरात कोणते कामं करतो, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त मला पंचायत समितीत माझा विठ्ठल आमदार बोरणार सर हे माझे विठ्ठल आहे आणि त्यांनी मला जे आदेश देईल त्याप्रमाणे मी वागणार आहे. तुम्ही आमदार साहेबांचे किती क्लोज आहे, म्हणजे आमदार साहेब तुम्हाला किती चाहते. बर, तुमच्या परिचयासाठी मी एक सांगू का, मी 2001 पासून आमदार साहेब, मला ज्यापर्यंत राजकारण कळत नव्हतं त्यावेळेस पासून आमदार साहेबाचे कंपासला, आता माझ्यापर्यंत आता पण कंपासला आमदार साहेबाचे चित्र आहे माझ्यावर. म्हणजे मी आतापर्यंत आपले जे सर्कलचे जेवढी लोक असतात त्यांच्यापेक्षा मी जवळच आहे आमदार साहेबांचे. हो, त्यावेळेस आमदार साहेब तालुका प्रमुख होते आणि मी त्यावेळेस मी तालुका प्रमुखांच्या जवळ होतो. बाकीचे लोक आले असून मला त्या गोष्टी नाही, पण मी सरांचे किती जवळ आहे हे सरांच्या अंतःकरणात आहे आणि माझ्या अंतःकरणात. त्यामुळं मला बाकीचा विषय काही घ्यायचा नाही. तुम्हाला असं वाटतं बा कोणत्या सर्कलला बा मी पंचायत समितीसाठी मी उभं राहा. माझ्या सर्कलला वाकला गाण्यामध्ये मला माझा विठ्ठल तिकीट देईल. त्यानंतर दिला किंवा ते त्यांच्या मनावर आहे, ते जे ठरवतील हा निर्णय मी घे. आतापर्यंत केवी मराठी न्यूजला वाकला सर्कलसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहे. तर या संदर्भात जर आपलं जर तिकीट जर आमदार साहेबांनी जर डावललं तर पुढची भूमिका आपली काय राहील. मी माझ्या विठ्ठलाच्या पुढे जाणार नाही. माझा विठ्ठल जो निर्णय घेईल, मला विठ्ठल फक्त आमचा आमदार बोलणार सर जो मला वरून आदेश येईल मी त्याचं काम करेन. पण मला लोकसेवा करायची, मी कायम लोकसेवेत असतो. तुम्ही पत्रकार आहे, माझ्यापासून तुमचं गाव फक्त 4.5 किलोमीटर आहे. तुम्ही बघितलं जो रस्ता असेल, तुमचा सिमेंट रस्ता असेल, त्याच्यासाठी मी किती आग्रह केला, किती म्हणजे मी काय करतोय हे बघा. तुम्हाला एक सांगतो, परत निवडणूक लढवायची कशी. माझ्या सगळ्या सर्कलमध्ये भाऊसाहेब ताते असेल, माझं त्यांचं संबंध चांगले, प्रत्येक गावामध्ये माझे नातेवाईक आहे. त्यानंतर बाळूबाबा भोसले असेल, रामहरी बापू असेल, भागीनाथ दादा असेल, ह्या लोकांसोबत माझे संबंध चांगले. कोणत्या कार्यकर्त्याला वाटणार नाही काय का आपण निवडणूक लढवायची नाही आणि लोकांची सेवा करायची नाही. नाही, बाळूबाबा भोसले तर ते सुद्धा दिले नाही का दाट शक्यता रिंगणात उतरायची. तर याचा आपली काय प्रतिक्रिया. उतरू द्या, त्यांना पण उतरू द्या, ते उतरतील. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अधिकार दिलेला सगळ्याला, त्यांना दिलेला आहे, मला दिलेला आहे. बाळूबाबाला त्यावेळेस मी बाळूबाबाचं बी काम केलेलं आहे. मी तर कट्टर शिवसैनिक आहे, किती 1997 पासूनचा शिवसैनिक. मी वयाच्या 14 वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय. आलं लक्षात. चला आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. समाधान भाऊ, तुमचं शेतकऱ्यांसाठी आणि तुम्हाला एवढे गावातले लोक असतील, सर्कल मध्ये लोक असतील, एवढे पुस्तक म्हणजे एवढं मार्केट का देता बाबा. समाधान भाऊ, तुम्हीच राहा भाऊ, यासाठी आपली काय प्रतिक्रिया त्यांच्यासाठी. मी लोकांसाठी रात्र झोडतोय ना, रात्रंदिवस करतोय, मी कामं करतोय. आमदार साहेबांना माहिती काय कामं करतोय काही नाही. मी लोकांसाठी असं नाही ना, माझं काही कोणते हे नाही ना, म्हणजे मी काही पैसेवाला नाही बरं का. मी एक सर्वसामान्य गरीब माणूस आहे घरातला. फक्त मला काय करायचंय, मला लोकसेवेसाठी उभं राहायचंय. असं माझं काही हे टार्गेट नाही की मला पैशावाला व्हायचंय, मला हे करायचंय. फक्त माझा विठ्ठल जो निर्णय घेईल मी त्या पद्धतीने वागणार.
आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत का बा समाधान भाऊ जे अतिवृष्टी झाली तर या संदर्भात अनेक शेतकऱ्यांचे परपंच उद्ध्वस्त झाले तर या संदर्भात देवळीच्या मोर्चावर का बा जे सरकारने जे वडला दुष्काळ मंजूर केला सांगत होते याच्यावर आपली काय प्रतिक्रिया होऊन गेली तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? एकनाथ शिंदे साहेब असन, आपलेवाले बोरणार सर असन, आपलेवाले पालकमंत्री संजय शिरसाट साहेब असन, त्यानंतर आपलेवाले खासदार माननीय खासदार संदीपान भुमरे साहेब असन, यांनी इतकं हे काम केलं होईल. थोडंफार माग पुढं होणार आहे. शासन धोरण आहे. तुम्हाला शेतकऱ्यांची दिवाळी चांगलीच साजरी होईल आपल्या शिवसेनेमध्ये. मी हा तुम्हाला शब्द सगळ्या शिवसेनेतर्फे देतो. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता. आता आपण पाचव्या मुद्द्याला जाणार आहोत का बा आपल्या सोबत समाधान भाऊ जे सरकारने जो आनंदाचा शिधा होता तो सरकारने बंद केला तर याच्यावर आपली एक गोरगरिबांच्या तुम्ही कायम सेवेत राहते या संदर्भात तो शिधा बंद झाला याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? एक शेतकरी नेता म्हणून का एक गरीबाचं लेकरू म्हणून या सर्व आपली काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांसाठी? हे बघा, याच्यावरती मी काही जास्त बोलणारा माणूस नाही बरं का, पण गोरगरिबाचा शिधा असेल तो तुम्हाला कुठंतरी शेतकऱ्याला डायव्हर्ट केला जाईल. आलं का लक्षात? तुम्हाला त्याची भरपाई कुठेतरी शेतकऱ्याला भेटल. हा शब्द आमच्या शिवसेनेतर्फे मी तुम्हाला देतो. आता तुमचं पुढचं कार्य काय रे? कार्य करायचं मला पंचायत समितीत मला उभं राहायचं. त्याच्यानंतर माझं कार्य चांगलं आहे. आमदार साहेब निर्णय घेतील तो मी बघल काय करायचं काही नाही. आणि नाही झालं तर माझं कार्य चालू राहील. मी एक आक्रमक चेअर आहे बरं का. तुम्हाला एक सांगू का, मी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, त्याच्यानंतर बोरणार सर यांच्या तालमीत शिकलेला माणूस आहे. मी आक्रमक चेअर आपल्या विभागामध्ये मला एक आक्रमक चेहरा म्हणून मला ओळखलं जातं. मी का टीव्ही न्यूज साठी संदीप गायके, शिरबंगला.